आम्ही निघालो आता बरगुल एक ट्रेकला. किती वाजलेत आता? 1 वाजले दुपारचे. लंच सोबत घेतलेला आहे आणि या व्हॅनमध्ये आम्ही कुलंग विलेजला चाललो आहोत. कुलंग विलेज. Oh. इधर से है ना रास्ता. ये हमारे गाइड है. क्या नाम है आपका? आनंद. आनंद जी. हिमालयाच्या पर्वतरांगेत ट्रेक करण्याची वेगळीच मजा आहे. आज आम्ही बिरगुल एक ट्रेकचा पहिला दिवस आहे. परेशान झालेलो आहोत सगळे. काहीतरी लिहिलेलं दिसतंय का बघा. ही आमची पर्णकुटी. बाप्पा. हे विकास कदम सर. इथं दिवसा 3 डिग्री ते 11 डिग्रीपर्यंत टेम्परेचर आहे. पण संध्याकाळी इथं उंचावर -डिग्रीमध्ये टेम्परेचर जातं. तरी डिसेंबरमध्ये वगैरे इथं -15 डिग्रीपर्यंत टेम्परेचर जातं. सध्या -4-5 डिग्रीमध्ये आहे. त्याच्यामुळे इथं आमचे 3 लेअर आहेत. स्लिपिंग बॅग वरती आपलं रेग्युलर कोट आहे, त्याच्यामध्ये मधून काय म्हणतो त्याला थर्मल आहे पॅन्ट शर्ट, आणि गरम ह्याच्यात आम्हाला रात्र काढायची आहे कारण बाहेर जाऊ शकत नाही. रक्त गोठवणारी थंडी आहे बाहेर.
हे दोघं मस्त बॅगेत झोपलेत आणि मला बघा दाखवा सर कसं झोपलं बघा. मला असंच बसून आधीच बॅग घेऊन बसले, 4 घालून ठेवलंय. चला, गुड नाईट. बघा कसा नजारा आहे. किती वाजलेत? गुड मॉर्निंग. सकाळी 6:30 वाजलेले आहेत, 7 वाजलेले आहेत आणि आम्ही इथं शेकोटी इथं बसलो आहोत. ह्या जवळजवळ आम्ही 7 किलोमीटर आम्ही पहाड चढत आलेलो आहोत. कधी चढणे कधी उतरणे. हा एक दिवस आमचा संपलेला आहे 7 किलोमीटरचा. जवळजवळ आम्हाला याला 5 तास प्रवास करावा. 7 किलोमीटरसाठी 5 तास लागले. चढाई होती खूप आणि पहिला दिवस खूप त्रासदायक वाटला. उतरती आल्यानंतर बरं वाटत होतं, पण चढायला खूप दम लागत होता लगेच. आणि नंतर इथं आल्यानंतर अक्षरशः रक्त गोठवणारी थंडी इथं रात्र आम्ही काढली स्लिपिंग बॅगमध्ये. आज इकडे दाखवा माझ्याकडे. हे -10 डिग्रीचं जॅकेटमध्ये थर्मल असं डबल कोटिंगमध्ये आहोत. ग्लोव्ज वगैरे मी काढलेत. आता स्लिपिंग बॅगमध्ये आम्ही झोपलो, त्या टेंटमध्ये आम्ही झोपलो. आणि इथं रात्री -डिग्री टेम्परेचर जातं. अगदी साधा सांडलेल्या पाण्याचाही बर्फ झालेला इथे दिसतोय. आणि आज आमचा ट्रेकचा दुसरा दिवस आहे. आज आम्ही अजून वरती जाणार आहोत. आता ही झाडी जंगल संपणार आहे. इथून पुढे आम्हाला जंगल लागणार नाही आणि इथून पुढे जाताना जंगल लागणार नाही आहे आणि झाडं कमी असणार आहेत. ऑक्सिजनचं प्रमाण ही हवेतील कमी असणार आहे आणि चढ असल्यामुळं दम पण लागणार आहे आणि थंडी खतरनाक असणार आहे. ही आमची कॅम्प साईट आहे. बिरगू लेक ट्रेकची ही कॅम्प साईट आहे. मॉर्निंग. हाँ, गुड मॉर्निंग. तो हम लोग मनाली से आए, जो कि हम लोग जा रहे हैं बिरगू लेक. तो कल का था हमारा 9 किलोमीटर 9 पॉइंट और आज का हमारा रहने वाला 7 किलोमीटर. वो भी पूरी चढ़ाई स्नो के साथ में. बाकी ऑल द बेस्ट. और ये हमारे सर हैं जो हम 3 बिरगू लेक की तरफ जा रहे हैं. और जब भी माउंटेन्स में आप चढ़ाई करते हो तो आपको पता है कि एकदम से स्ट्रेट नहीं जाना है, क्योंकि स्ट्रेट में आपके क्या होता है कि स्ट्रेट में आपका ज़्यादा एनर्जी खर्च होती है. तो कोशिश करना कि आप अपना जो रास्ता है वो जिग में तय कीजिए. जिग में आपका बॉडी बैलेंस मेंटेन रहेगा और प्लस में आप जल्दी से जल्दी भी रास्ता कर पाएंगे. थैंक यू. अभी हम कितने ऊंचाई पे अभी कितना होगा? अभी सर यहाँ की हाइट है अराउंड 10,000 फीट. ये अभी अपन रुके हैं. जिधर हम रुके हैं. हाँ. अभी हम यहाँ से कोशिश करेंगे 2 किलोमीटर आगे जाने की. हाँ. जाकी हाइट होगी अराउंड 11:30 और 12 के आसपास. हाँ. और बिरगू लेक का कितना? बिरगू लेक का सर 4,000 मीटर. हाँ. तुम गर्मी वाला माहौल सहन कर सकोगे क्या? नहीं सर, बिल्कुल नहीं. गर्मी वाला माहौल तो हम नहीं सहन कर सकते, लेकिन माउंटेन्स में अगर ठंडा ज़्यादा हो तो हम बर्दाश्त कर सकते हैं, क्योंकि हम बचपन से ठंडे माहौल में रहे हैं, अच्छे इन्वायरमेंट में रहे हैं. आप देख सकते हो यहाँ पर भी आपको कितना अच्छा फील हो रहा है. मंद मंद हवाएं चल रही है. सामने फ्रंट में व्यूज़ हैं. इतने सारे ऑक पाइन्स हैं, ऑक ट्रीज़ हैं
और बहुत सारी चिड़िया की आवाज़ भी चहचहाती हुई आ रही है। जैसे सब सर शहर में आपको बताया शोर शराबा, स्ट्रेस वगैरह सारी चीज़ों से हम बच के इस माउंटेन्स में रह रहे थे। बिरगुले ट्रेकवरती आलोत. आता जवळजवळ 11,000 स्क्वेअर फूट उंचीवर आम्ही आलोत. इथं प्रचंड थंडी आहे. कपड्याच्या मध्ये घाम येतोय. हात आहे वापरत नाही तर हात गोठतोय आणि एका बाजूला घाम पण येतोय. जनरली आता हे जे तुम्ही स्नो पाहताय हा स्नो हळूहळू कमी होईल एखाद्या आठवड्यात. कारण इथं 5-6 तासच बर्फ वितळतो. बाकीच्या वेळेमध्ये बर्फ पाण्याचा गोठतो. आणि ह्या सगळ्या पहाडी भागामध्ये 4,000 मीटरपेक्षा उंच जे पीक आहेत तिथंच पावसाळ्यात तेवढा बर्फ राहतो. पुन्हा पावसामुळे तिथं काही राहत नाही. पण डिसेंबर जानेवारीपासून स्नो पडायला इथं सुरुवात होते आणि पुन्हा मे जूनमध्ये तो वितळायला सुरुवात होतो. कसं वाटतंय बाप्पा? हा, कसं वाटतंय? साडेबारा वाजलेले आहेत आणि आम्ही बऱ्यापैकी 12,500 स्क्वेअर फूट उंचीवर आलेलो आहोत. आता इथून जंगल समाप्त झालेलं आहे आणि फक्त स्नो पाहायला मिळतोय. आणि हा स्नो कुठं कुठं कमरे एवढा आहे आणि तो लूज झालेला आहे. आता गरमीमुळं थोडा त्रास होतोय चाललेला स्नोमध्ये. पण थकवा एवढा आहे, एवढं स्ट्रेट 90 डिग्रीमध्ये चढावं लागतं. त्याच्यामुळं खूप दम लागतोय. उगच चालू असं वाटतंय 1 मिनिटाला. परंतु जो आनंद मिळतोय तो बघितला की पुन्हा अजून डबल दुसऱ्या ट्रेकची तयारी करावी वाटते. मजा पण तेवढीच येते, शरीराची थकान पण होते. आणि मला असं वाटतं की शरीराला पण एकदा असं कष्ट दिले पाहिजेत आणि त्याचा मनाला आनंद पण दिला पाहिजे. दोन्ही गोष्टी साध्य करायच्या असतील तर हे हिमालयातले ट्रेक खूप गरजेचे आहेत असं मला वाटतं. जवळजवळ 14,700 फूट उंचीवर बिरगुल लेक ट्रेकवर आम्ही आलेलो आहोत. पण इथं आत्ताच नुकताच स्नो झाल्यामुळं कमरेपेक्षा जास्त बर्फ आहे आणि आम्ही याला दुपारी आल्यामुळं तो मेल्ट होत आहे. त्याच्यामुळं पाय रवत आहेत. त्याच्यामुळं खूप त्रास होत आहे. ट्रेकर्सना माझं एवढं सांगणं असेल, जिथं असा बर्फ आहे तिथं पहाटे 3 वाजता ट्रेकला सुरुवात करा. हा जो बर्फ आहे तो हार्ड झालेला असतो. त्यावेळेस तुम्हाला सहज गेटर्स आणि स्पाईकच्या साह्यानं चढता येईल. पण आता थोडा मेल्ट होतोय त्याच्यामुळं पायमध्ये जात आहेत, त्याच्यामुळे त्रास होतोय. परंतु आम्ही हा माहोल एन्जॉय करत आहोत आणि हा माहोल अविस्मरणीय आहे. इथं यायला खूप त्रास झालेला आहे पण तो सगळा त्रास तो शीण निघून गेलेला आहे. इथं यायचं म्हणजे काल 7-9 किलोमीटर आणि आज 7 किलोमीटर असे 16 किलोमीटर पहाड़ चढ़त आम्ही आलेलो. आज बिरगुल लेक ट्रेक के लिए स्टार एडवेंचर की तरफ से और अपने आनंद भाई इनके गाइडेंस में हम आज आए हैं और यहाँ बहुत सारा बर्फ है और हमें आनंद हो रहा है आनंद भाई के साथ यहाँ आके. हम बहुत खुश हैं. चढ़ाई करते वक्त जरा तकलीफ हो गई मगर यहाँ आने के बाद हम सब भूल गए और हम बहुत खुश हैं बिरगुल लेक ट्रेक पे. मैं आपको सभी को कहूंगा एक बार बिरगुल लेक ट्रेक करना चाहिए अप्रैल में मई में. जय छत्रपति शिवाजी महाराज की जय.
हा बर्फ डोक्या एवढा आहे. आता ऊन पडल्यामुळं तो मेल्ट होतोय. आई आप्पा हे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय. वारं सुटलंय इथं आता. बिना गॉगलचं हे पाहणं पण शक्य नाही. इथं ऊन रिफ्लेक्ट होलंय. गॉगल शिवाय आपण इथं पाहू शकत नाही. आणि त्वचेला सनस्क्रीन लावलीच पाहिजे. Enjoy Kullu Minali, 3 Idiots from Latur. Hip hip hooray! Hip hip hooray! Yeah! उगं नाही माय, एवढी मजा करायला निर्व्यसनी राहावं लागतंय. पुन्हा फिटनेस पण पाहिजे आणि निर्व्यसनी पण पाहिजे. 15,500 फूट उंचीवर ऑक्सिजनची पातळी जेमतेम तरी सुद्धा शूरवीर मावळे असे धडाडीत कडाडीत एकदम कडक. मुग नाही मग दाखवावं लागतंय. दाखवा 17 किलोमीटर. असं दाखवावं लागतंय. लय गार आहे हा. लय गारा वा. आता हात कस काय म्हणाले हात. ये है भोजपत्र के पत्ते. इसे इंग्लिश में बर्च ट्री कहते हैं. और इसके ऊपर पुराने जमाने में जब संदेश एक जगह से दूसरी जगह भेजते थे, जिसके ऊपर किसी फूल या फ्रूट्स के रंग से लिखे वो संदेश एक जगह से दूसरी जगह भेजा करते थे. ये माउंटेन में आपको अराउंड 11,000 के आसपास, 11,000 फीट के आसपास मिलते हैं. उससे नीचे नहीं होते ना उससे ऊपर होते हैं. इसकी यही हाइट होती है. थैंक यू. 11,000. हाँ जी. कौन सा है वो पेड़, कौन सा है? भोजपत्र से. भोजपत्र. कहाँ है? ये पेड़ ये वाला ये देख सकते हो पीछे जो व्हाइट कलर का जो पेड़ है इससे निकलते हैं. ये ना, क्या नाम बोले इसका? भोजपत्र सर. भोजपत्र. हाँ जी. कागज का इस्तेमाल इससे होता है हाँ जी. पहले के जमाने, पुराने जमाने में. लिखने के लिए. चलो थँक्यू. आता जे आज जो ट्रेक केलेला आहे आम्ही या तिघांनी, तो बिरगू लेकचा या सीझनचा पहिला ट्रेक होता. आम्ही पहिले ट्रेकर आहोत ज्यांनी बिरगू लेक ट्रेक पूर्ण केलेला आहे. आता हा ट्रेक आजपासून सुरुवात होतोय आणि या ट्रेकची सुरुवात आमच्यापासून झाली याचा आम्हाला आनंद आहे. पण आम्हाला या गोष्टीचा खूप त्रास झालेला आहे. कारण रस्त्यामध्ये बर्फामुळे रस्ते नव्हते. आता आमच्यामुळे पाऊल वाट पडलेली आहे. पुढच्या ट्रेकरना अजून सोपं जाणार आहे हे. आणि आम्ही खूप आनंदी आहोत. आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे. जय शिवराय. आम्ही बिरगू लेक ट्रेक पूर्ण केला आणि थोडा आराम केलो. आता थोडं टेंटच्या बाहेर आलो. खूप थंड वारा सुटलेला आहे. परंतु आम्हाला आनंदाची गोष्ट काय दिसली तर आमच्यासाठी ब्रेड पकोडे आणि गरमागरम चाय बनत आहे. बोलो हेलो, आपका नाम बोलिए. सागर नाम है. सागर किनारे. सागर इतना अच्छा खाना बनाते हैं कि उनकी बीबी वो सालों न साल यही पति मिले ऐसी बोलने वाली है. वो भाग्यशाली है औरत जो इतना अच्छा किचन कुक मिल रहा है उन्हें. प्यार से बीबी को भी खिलाएंगे है ना सागर भैया. या आता म्हणजे ह्या ट्रेकच्या कॅम्प साईटवर आहोत. ही 10,500 फूट उंचीवर ही साईट आहे. आणि आम्ही 14,500 फूट उंचीवरचा ट्रेक पूर्ण कंप्लीट करून इथं आलेलो आहोत. आणि आम्ही तिघच आहोत सध्या. थंडी चालू आहे. शेकोटी पेटलेली आहे. गरम चहा आहे. सोबत ब्रेड पकोडे
एन्जॉय करतायत सगळे. ब्रेड पकोडे, कांदा. कसा आहे पप्पा टेस्ट? ही मजाच वेगळी हा. जंगल में मंगल हो रहा है अब तो. हाँ चलो. खुशबू आ रही उसके. बढ़िया खुशबू आ रही. सचिन जी बहुत मेहनत कर रहे सुबह से, कल से. इस जंगल में तो मंगल कर रहे हैं आप. हम बार बार आएंगे ना ऐसे करोगे तो. बार बार आएंगे हम. पूरे जंगल में हम 3 और आप 3 6 लोग हैं सिर्फ. 5-6 लोग. चलो चलो बनाओ बढ़िया बढ़िया. चलो. हेलो एवरीवन, मेरा नाम राजेश है और अभी हम मोरी डूब पे है, 11,000 की हाइट पे है. और मेरा नाम सचिन है. आपका नाम? मेरा नाम है सागर. हेलो हाय. हेलो आनंद. ये 4 स्टाफ है हमारे यहाँ. दिक्कत नहीं हुई, बहुत आसान ट्रिक हुआ इन चारों की वजह से. अच्छा खाना मिला, टाइम पे मिला और पूरी केयर कर ली इन लोगों ने. इसलिए हम महाराष्ट्रियन के वजह से हमसे शुक्रिया अदा करते लय हैं. भारी लय भारी हाँ, लय भारी कमेंट. भारी. थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच. आत्ता आम्ही थोडं पुढे गेलो होतो. एक अस्वल, ज्याला भालू बोलते हैं यहाँ, उनका झुंड था. वो जंगली है, खतरनाक है. तो हम वहाँ से पीछे वहाँ से हम भागते पीछे आ गए, क्योंकि वो समूह में थे और बहुत सारे थे, अटैक कर सकते हैं. और ये जंगली सुअर, अपना जंगली भालू खतरनाक होते हैं. अब डरे वाले हैं, हम पीछे आ गए. अभी देख रहे हो उनका, वो आगे जाएंगे. रास्ता होने के बाद हम आगे देखेंगे. हाय एवरीवन, मेरा नाम राजेश है. जैसे अभी हम बिरगू ट्रैक कंप्लीट करके नीचे आ रहे थे तो रास्ते में हमें 3 से 4 भालू दिखाई दिए. तो हम पीछे रुके, क्योंकि फिर उनमें भी ऐसा होता है कि कोई मेल होते कोई फीमेल होता है. अब फीमेल के साथ अगर बच्चे हो तो वो ज़्यादा अट्रैक्टिव हो जाते हैं, ज़्यादा ट्रैक कर लेते हैं. और मतलब वो सोचते हैं कि जैसे हमारे बच्चों को या हमको कुछ नुकसान पहुंचाएंगे तो मतलब फीमेल ज़्यादा अटैक करती है इन चीज़ों से. इसलिए इन चीज़ों से थोड़ा दूर रहना चाहिए, उनको अपने रास्ते जाने देने चाहिए, अपने आप अपने रास्ते से निकल जाना चाहिए. थैंक यू सो मच. एक संपलेला आहे. आता आम्ही बेस कॅम्पवर चाललो, जिथून आपण स्टार्ट केलं होतं. सामान आहे आमचं तिथं. आणि हा या ट्रिपचा पहिला ट्रेक संपलेला आहे.